हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर मी आज रेडी झाली आहे कारण की मला जायचं आहे आपल्या कॉलेजमध्ये. तर सगळ्यात पहिलं नाही का न्यू हॉट ब्रेडमधून केक घेतला जे स्वस्तवाला होता. कारण की आमचा बजेट फक्त नाही का 250चाच होता केक घ्यायसाठी. तर नाही का जे स्वस्तवाला केक होता मी दाखवला का मला हा पाहिजे म्हणून. बाकीचे जे पण केक मी दाखवतो ना तुम्हाला आता ते सगळे नाही का 300च्या जवळपास होते. तर तेवढा बजेट घेऊन होता नाही आपला. तर मी त्यांना सांगितलं का मला हवाला केक देऊन द्या 250चा. त्याच्यानंतर त्यांनी मला विचारले का केकवर काय लिहायचं आहे. तर मी त्यांना सांगितलं का क्लास लिहा. तर त्यांनी मला केक दिले. मग मी गेली भवानीबाई कॉलेजकडे. तर नाही का तुम्ही या कॉलेजमध्ये शिकत आहे किंवा शिकले असेल ना तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचो. तर हे समोरचे दोन पोरी जे तिकडे जात होते सरळ मला सोडून. तर मी बोंबललो इकडे आहे म्हणून. त्यांनी दोघं मग इकडे आले माझ्याजवळ. मग थोडंसं गिन बोललो का गिन सुरू आहे म्हणून. तर मग त्याच्यानंतर अजून बाकी पोरी नाही का याच्याच होत्या. तर नाही का आम्ही विचार केलो का आता चॉकलेट घेऊन येऊ कारण की गिफ्ट सोबत चॉकलेट द्यायचं होतं म्हणून. तर मग आम्ही आता शाळेच्या मागं नाही का एक दुकान होतं चॉकलेटचं. तर आम्ही तिथं गेलो होतो. मी फर्स्ट टाइम गेलो होती कारण की मला इकडे कोणतं जायचं कामच नाही पडलं होतं. तर दिव्यानं मला आणली होती. तर आम्ही चॉकलेट वगैरे घेतलो. त्याच्यासोबत एक नाही का सेलोटेप पण घेऊन टाकलो कारण चॉकलेटला गिफ्ट सोबत चिपकवासाठी. त्याच्यानंतर नाही का ज्या दिवशी आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करणार होतो ना त्या दिवशी नाही का कॉलेजचा हाफ डे होता. म्हणजे 2:50ला स्कूल सुटणार होती. तर मग नाही का आम्ही वाट पाहत होतो तेव्हा स्कूल सुट्टी म्हणून अजून बाकीच्या पोरी कधी येते म्हणून. तर काही बाकीच्या पोरी लवकर याचं नाव नाही घेत होतं. तर मला एका पोरीनं फोन केला का तू बंगाली कॅम्पजवळ मी तिथं आहो येऊन तू ये मला न्यायसाठी. तर मग ते मुलगी आली तिचं नाव आहे सृष्टी. ते हाय करत आहे तेच आली तिला घ्यायसाठी मी गेलो होतो. त्याच्यानंतर अजून एक पोरगी आली. मग ते म्हणजे आम्ही फक्त 4-5 जणच गेलो होतो शाळेमध्ये त्या दिवशी कारण की बाकीच्या कोणी येणार नव्हत्या. तर मग आम्ही भवानीबाई कॉलेजच्या ग्राउंडमध्ये आलो. त्याच्यानंतर मग सगळेजण भेटलो. तर हाफ डे होता तर नाही का कोणी स्टुडंट नव्हते. फक्त माझी बहीण आणि तिची मैत्रीण होती. ते फक्त सांगत होती का मॅम आता इथं बसून आहे तिथं बसून आहे. कारण की मी नाही का माझ्या बहिणीला खबरी बनवून ठेवलं होतं तिथं. तर आम्ही नाही का शाळेमध्ये गपचूप नाही का घुसून गेलो कारण की कोणाला दिसलं नाही पाहिजे म्हणून. तर आम्ही फर्स्ट फ्लोअरमध्ये गेलो. त्याच्यानंतर सेकंड फ्लोअरमध्ये आलो. तर मागच्या दरवाजाकडून जात होतो जिथं टॉयलेट गी नाही म्हणून. जे भवानीबाई कॉलेजमध्ये शिकत आहे त्यांना माहीत आहे हे कोणता वर्ग बी म्हणून. तर तिकडून आम्ही गेलो. तर नाही का एक कोणतरी आले होते काकाजी कुठं चालले म्हणून. तर एक आम्ही पोरगीला नाही का मागं सोडून गेलो आणि धावत नाही का वरतं थर्ड फ्लोअरवर चालले गेलो. आणि तिथं माझी बहीण भेटली आम्हाला. आम्ही बहुत दादरून गेलो का आता रोखते म्हणून. तर आम्ही नाही का त्या पोरीला नाही का सोडूनच गेलो. मग नाही का गपचूप वर्गामध्ये जाऊन घुसलो. मग ते माझ्या बहिणीला म्हणलो का टीचरला बोलवणार. तर नाही का मॅमला माहीतच होतं का आम्ही वाढदिवस सेलिब्रेशन करायसाठी येणारच आहो म्हणून मग आम्हाला नाही का मॅमनेच बोलवलं लॅबमध्ये. तर आम्ही लॅबमध्ये गेलो केमिस्ट्रीच्या. तिथे नाही का सगळेच टीचर गिन लोक बसून होते. मग आम्ही त्यांच्यासोबत बोललो. त्यांनी पण आमच्यासोबत बोलले कसं गिन का सुरू गिन आहे म्हणून चांगल्या प्रकारे. मग जेव्हा आम्ही वर्गामध्ये गेलो ना त्याच्यानंतर आम्ही बहिणीला पाठवलं होतं माझ्या का जाऊनी बोलवणार म्हणून. तर नाही का मॅमने आम्हाला केमिस्ट्री लॅबमध्येच बोलवलं कारण की तिथं नाही का सगळे टीचर वगैरे होते. तर म्हणून नाही का आम्ही सगळेजण तिथं गेलो. त्याच्यानंतर मग केकवर मेणबत्ती वगैरे लावलो. टीचरला आम्ही मुकुट गिन लावून दिलं बड्यापैकी जे हँडमेड मीने बनवला होता. तर मग सगळेजण मॅमला केक चारला. त्याच्यानंतर मग आम्ही स्लायसेस केलो केकचे आणि मॅमला देऊन दिलं. बाकीच्या माझ्या मॅथ टीचर केमिस्ट्री टीचर जे पण होते. त्याच्यानंतर मग नाही का थोडेसे आम्ही पण खाऊन टाकलो बड्यापैकी कारण की केकचा फ्लेवर मस्त होता. तर मग नाही का दिव्या गेली होती मॅमला केक द्यायसाठी. तर सगळ्या मॅमनं मग केक वगैरे खाल्ला. त्याच्यानंतर मग थोडंसं आम्ही पण खाऊन टाकलो. मी 2-4 वेळा खाऊन टाकलो आणि बाकीचे 1 वेळा खाऊन टाकले. त्याच्यानंतर मग आता गिफ्ट द्यायची बारी आली. तर तर मॅमला खुशी नाही झाली का मी गिफ्ट वगैरे दिलं म्हणून कारण की मॅमला खुशी झाली का आम्ही सगळे भेटायसाठी गेलो होतो मॅमला म्हणून. तर मग आता सगळेजण खाली वगैरे आले ते ग्राउंडवर. त्याच्यानंतर आम्ही नाही का लाजत होतो मॅमला बोलवासाठी का आमच्यासोबत एक फोटो वगैरे खिचा. तर फोटो वगैरे खिचलो. मग मॅम नाही का ज्यासाठी निघली. बाय बाय. तर नाही का माझी बहीण बहुत मोठं योगदान दिली वाढदिवस सेलिब्रेशन करायसाठी कारण की माझी बहीण नाही का खबरी होती आणि तेच खबर वगैरे पोचवत होती का मॅम आता आली या पिरियड सुरू आहे मॅम या वर्गामध्ये बसून आहे. तर
माझ्या बहिणीने सगळं सांगितलं होतं, म्हणून तिच्यासाठी टाळ्या वाजवायचं नकलीवालं. त्याच्यानंतर मग आम्ही डिसाईड केलं का काहीतरी खायला जायचं म्हणून. तर आम्ही डिसाईड करत होतो कुठं खायला जायचं. मग विचार केला का अनुराधाच्या समोर एक दुकान आहे मंचुरियन नूडल्सचं, तर तिथे गेलो होतो. तर सगळेजण नाही का पाहासाठी गेलो होते. बाकीचे जे उरले होते दिव्या आणि सृष्टी, तर दुकान गेम सुरू आहे का म्हणून. तर त्यांनी सांगितलं का दुकान गेम सुरू आहे. त्याच्यानंतर मग आम्ही नाही का सगळे मिळून नाही का तिथे गेलो. मग नाही का एका पोस्टरवर लिहून होतं का मंचुरियन कितीचे आहे, नूडल्स कितीचे आहे. तर आमची प्राईस पाहून नाही का दादरून गेली. त्याच्यानंतर मग आम्ही गपचूप गेलो अनुराधामध्ये. तिथं विचारलो का किती काय आमच्या बजेटच्या अनुसार होते. तर आम्ही मंचुरियन, नूडल्स, कॉकटेल हाफ प्लेट बोलवून टाकलो, कारण की आमचं बजेट तेवढंच होतं. त्याच्यानंतर मग आम्ही जागा पाहिलो आणि त्याच्या साईडमध्ये नाही का 4 खुर्च्या खाली होत्या. तर नाही का एका टेबलावर फक्त 4 खुर्च्या राहते. तर मी नाही का दुसरी खुर्ची आणलो दुसऱ्या टेबलाची आणि तिथं जाऊन बसलो गपचूप. सगळेजण अजून बोलायला लागले आणि जे चिप्स घेऊन पोरगी बसून आहे तिच्या उपास की नव्हतं बिचारी पूजा, तर सगळ्यात खावण्या शकली आहे. त्याच्यानंतर हळूहळू सगळ्या गोष्टी येऊन गेल्या, नूडल्स आणि मंचुरियन. सगळेजण खाली लागले आणि त्याच्यासोबत गोष्टी घेऊन करत होते का केले एवढ्या दिवस का शिकायचे सामोर जाऊन. मग तिथून एक पोरगी म्हणते का खाता खाता आता मला नाही का पैसे कमवायचे आहेत. तर आम्ही दोघं म्हणतो जर तू आता पैसे कमवशील तर अभ्यासकडे लक्ष नाही लागत, म्हणून 1 वर्ष थांबून जा. मग त्याच्यानंतर आता UPSC MPSCच्या बद्दल आम्ही गोष्टी करायला लागलो. जर तुम्ही क्लासेस वगैरे लावत असाल तर मला घेऊन सांगा. सगळेजण एकामेकाला म्हणले का मला पण सांगायचो, आपण एवढे पण मिळून चालायचो तिथं. त्यानंतर मंचुरियन नूडल्स सगळ्याला आवडले बऱ्यापैकी. मग मंचुरियन नूडल्स कॉकटेल राईसच्या हाफ प्लेटांना सगळे फुल खाली वगैरे होऊन गेले बऱ्यापैकी. सगळ्याला मजा पण आली. बोलता खालो, फ्युचर प्लॅन वगैरे केलं. अजून समोर घेऊन असं भेटायचं असं घेऊन बोललो एकामेकाला. आता माहीत नाही कधी भेटणार तर मग आता 2-3 पोरी म्हणते का गुगल पे नाही पैसे घेऊन देऊन देतो. त्याच्यानंतर आम्ही आता विचार केलो का आता आईस्क्रीम वगैरे खायचं. तर आम्ही आईस्क्रीम खायला नाही का इथे गेलो, कारण की फक्त इथं आईस्क्रीम 10 रुपयाची भेटणार होती जवळपास. तर आम्ही इथे गेलो. सगळेजण विचार करायला लागले का कोणती आईस्क्रीम खायची. विचार तर अशी करायला लागलो का बापा किती 200-300ची घ्यायची तर 10 रुपयाचीच आहे. तर मग त्यांनी दिले हे फ्लेवर बटरस्कॉच चॉकलेट वगैरे. तर सगळेजण खायसाठी लागलो होतो. तर एक पोरगीचा उपासच होता असं पण, तर नाही का ते खाऊ घेऊ शकली नाही. तर मग आता घरी जायची वेळ आली. तर सगळेजण आता नाही का निघायसाठी तयार झाले. तर एक पोरगी माझे आशीर्वाद घेत आहे असं तुम्हाला वाटत असेल, पण तसं काही नाही. तिची लेस घेऊन नाही का निघली होती. तर मग नाही का जी लेस वगैरे बांधत होती ती घाबरून आली होती. तर तिला ऑटोनं बसवून पाठवून दिलो. आणि त्याच्यानंतर मग जे मागचे 2 मुली आहेत त्यांनी पण दुरून आले होते. ते काही गाडी वगैरे आणलेले त्यांना पण ऑटो करून पाठवून दिलो. त्याच्यानंतर एक मुलगी माझ्यासोबत आली अर्ध्या दूर. त्याच्यानंतर मग आम्ही सगळेजण आपल्या घरी चालले गेलो. थँक्स फॉर वॉचिंग अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अँड हिट द लाईक बटन.